स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र व्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, स्वामी जर आपल्या पाठीशी असतील तर आपल्याला कशाचीही चिंता करण्याची गरज नाही. कारण जिथे सगळं असमर्थ तिथे फक्त श्री स्वामी समर्थ. जिथे सगळं असमर्थ तिथे फक्त श्री स्वामी समर्थ. तर स्वामी भक्त हो, स्वामींच्या गोड नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे. तर आजचा संदेशही तितकाच महत्त्वाचा ठरणारा आहे. म्हणून संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका आणि स्वामीमय होऊन जा. स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला सांगतात, अरे संघर्षातून पळ काढण्यासाठी हजारो कारणे सापडतील. संघर्षातून पळ काढण्यासाठी हजारो कारणे सापडतील, पण संघर्ष करताना ठाम राहण्यासाठी दोन गोष्टी गरजेच्या असतात. एक स्वाभिमान आणि दुसरी म्हणजे हिंमत. या दोन गोष्टी तुला कधीच बाजारात विकत मिळणार नाही, तर त्या तुझ्या रक्तात असाव्या लागतील. आणि रक्तात असूनही उपयोग नाही, तर त्या तुला बाहेर काढाव्या लागतील. म्हणून संघर्षातून पळ काढण्यापेक्षा त्याच्याशी दोन हात करायला शिक. तुझ्याकडे हिंमत आणि स्वाभिमान असेल तर नक्कीच त्या संघर्षातून तुला मार्ग सापडेल आणि तू यशस्वी देखील होशील. कारण जो संघर्ष करण्याची तयारी दर्शवतो त्याच्या पाठीशी आम्ही असतो, आणि ज्याच्या पाठीशी आम्ही असतो त्याची हार कधीच होत नाही. ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपतच नाही. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात रे, पण त्या सुटणाऱ्या असतात हे लक्षात घे. म्हणून नेहमी जीवनात येणाऱ्या अडचणींना सोडवण्यासाठी प्रयत्न कर, पण दुसऱ्यांना अडचणीत टाकण्यासाठी कधीही पुढाकार घेऊ नको. अरे दुसऱ्यांना अडचणीत आणलं तर नक्कीच तो दिवस तुझा ठरेल, पण तिथून पुढचं आयुष्य मात्र संपूर्णतः तुझं बर्बाद होईल. म्हणून कुणाला मदत नाही करता आली तर हरकत नाही, पण कुणावर संकट येईल असं काम तू करू नकोस. मग बघ, आम्ही देखील तुझ्या प्रत्येक संघर्षात, प्रत्येक अडचणीत अगदी विश्वासाने तुझ्या सोबत असू आणि तुला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देखील आम्हीच देऊ. कौतुक करणाऱ्या 100 व्यक्तींपेक्षा प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती सोबत असावी, जी तुझ्या आयुष्यातील सर्व नकारात्मक गोष्टी पुसून टाकेल. अरे आयुष्यात अशी नाती जोडण्याचा प्रयत्न कर, जी रक्ताची नसली तरीही हक्काची असली पाहिजे. रक्ताच्या नात्याची जाणीव भरून निघाली पाहिजे. आणि असं कोणी जर तुझ्या जवळ नसेल तर ही माय माऊली सदैव तुझ्यासाठी आहे. आमच्यावर हक्क दाखव, हक्काने आम्हाला तुझी अडचण सांग, हक्काने तुझं सुख, तुझं दुःख आणि हक्काने तुझी व्यथा तू आमच्या समोर मांड. अरे तुझ्या प्रत्येक दुःखाची भर आम्ही भरून काढू, प्रत्येक सुख तुझ्यापर्यंत आम्ही घेऊन येऊ आणि तुझी प्रत्येक व्यथा आम्ही ऐकू. फक्त तू आमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेव. सोबतच तू केलेल्या कर्मांवर आणि प्रामाणिकपणावर देखील तू विश्वास ठेव. अरे जेव्हा तू प्रामाणिक असतो आणि तुझी कर्म चांगली असतात ना, तेव्हा तुला एवढं भेटतं की तुझ्याकडे मागायला काहीच उरत नाही. या कलियुगामध्ये जगताना प्रत्येक जण सुख शोधत आहे, परंतु समाधानाने तोच राहू शकतो जो दुसऱ्यांचं कधीच वाईट करत नाही आणि चिंततही नाही. अरे सुख शोधण्यापेक्षा तू समाधान शोधण्याचा प्रयत्न कर. जो समाधान शोधण्याचा प्रयत्न करतो, ज्याला समाधान प्राप्त होतं, त्याला आपोआप सुखाची व्याख्या काय आहे हे कळू लागतं. म्हणून सुख शोधण्यापेक्षा समाधान शोध आणि सदैव तुझे सत्कर्म करत राहा. अरे जेव्हा तू सत्कर्म करतो तेव्हा खऱ्या अर्थाने तुला रात्रीची चांगली झोप लागते. चटणी भाकरी का होईना तुला गोड लागते आणि ह्या आयुष्याची खरी गंमत काय आहे हे तुला कळू लागतं. जगण्यासाठी फार काही लागत नाही, जगण्यासाठी लागतं ते समाधान आणि मार्गदर्शन करणारा गुरु. आणि जर तुला आमच्यासारखा गुरु लाभलेला आहे तर तू इकडे तिकडे कशाला फिरतोस? अरे आमच्याकडे ये आणि आम्हाला तुझं सर्वस्व मान. जेव्हा तू आम्हाला सर्वस्व मानतो आणि सगळं काही आमच्यावर सोपवतो तेव्हा नक्कीच तुझ्या आयुष्याची जबाबदारी आम्ही उचलतो. एक गोष्ट लक्षात घे, तुझ्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती आनंद आणि आशीर्वाद घेऊन येणार नाही, तर बरेच लोक तुझ्यासाठी कटू अनुभव देखील घेऊन येतील.
प्रत्येकजण तुला सुख वाटणार नाही, तर बरेचशी लोक तुला फक्त आणि फक्त दुःख देतील, पण तरीही त्या दुःखातूनही सुखाचा मार्ग कसा शोधायचा हे मात्र तुला ठरवायचं आहे. अरे तुझं हे आयुष्य म्हणजे काय रे, तुझं हे जीवन म्हणजे काय रे, तर फक्त एक प्रवास आहे. तो रडून जगलास तर प्रवास खूप लांब वाटेल, आणि जर हाच प्रवास तू हसून जगलास तर तुझा प्रवास कधी पूर्ण होईल हे तुला कळणारही नाही. म्हणून रडत रडत जगण्यापेक्षा हसत मुखाने या जीवनाच्या संघर्षाला सामोरं जा, आणि सोबत आमचं नामस्मरण कर. अरे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर जर तुला कुणाचा आधार असेल ना, तर तो आमचा आधार आहे. तुला कुणाचं पाठबळ असेल ना, तर ते आमचं पाठबळ आहे. म्हणून तू सातत्याने आमचं नामस्मरण कर. सुखात आणि दुःखात फक्त आमची आठवण काढ. अरे जो भक्त कायमस्वरूपी आमचं नामस्मरण करतो, आम्हाला कधीही विसरत नाही, आम्हाला कधीही अंतर देत नाही, त्याच्या मागे पुढे आम्ही स्वतः फिरतो, त्याला आम्हाला बोलावण्याची गरज पडत नाही. आणि जो भक्त आनंदाच्या क्षणामध्ये आम्हाला विसरत नाही, त्याच्या दुःखाच्या प्रसंगात तो आम्हाला बोलवेल याची वाट आम्ही पाहत नाही. त्याच्याकडे दुःख येण्या अगोदर आम्ही त्याच्यापर्यंत पोहोचतो आणि त्याच्यावर आलेलं संकट आमच्यावर घेतो. अरे ह्या कलियुगामध्ये जर तुला कुणी फसवण्याचा प्रयत्न केला ना, तर त्याचाही फार तू विचार करू नकोस. तू फक्त तुझ्या मार्गावर चालत राहा, जो मार्ग सत्याचा असेल. अरे माझ्या भक्तांचा खटला आमच्या भक्तांचा खटला हा आमच्याच न्यायालयात चालतो. आमच्या न्यायालयात खोट्याला अजिबात जागा नसते, आणि आम्ही आमच्या खऱ्या भक्तांवर कधीच अन्याय होऊ देत नाही. म्हणून या जगाने तुझ्यावर कितीही अन्याय केला, तुला कितीही खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला, तर तू स्वतःच्या मनाला सांग की तू खरा आहेस ना, तू प्रामाणिक आहेस ना. मग तुझी काळजी त्या ब्रह्मांड नायकाला आहे, आणि ज्या व्यक्तीची काळजी हा ब्रह्मांड नायक करतो, त्याच्या साधं केसालाही धक्का लागणार नाही. एवढी शाश्वती तू फक्त बाळग. अरे हे आयुष्य तुझं आहे, आणि तुला मिळालेलं आयुष्य खूप सुंदर आहे. तुला जसं आवडतं ना, तसंच राहण्याचा प्रयत्न कर. कोणासाठी कोणीतरी काहीतरी बोलेल म्हणून चांगलं किंवा वाईट होऊ नको, कारण तुझा अंतरात्मा फार काळ वाईट वागण्याची मुभा तुला कधीच देणार नाही. कारण तुझ्या अंतरात्म्यामध्ये आम्ही वास करतो. म्हणून चुकूनही वाईट मार्गाला जाऊ नको. कोणीतरी तुला चांगलं म्हणावं या हेतूने तू स्वतःमध्ये वारंवार बदल घडवू नको. अरे तुझ्या मनाला आणि तुझ्या अंतरात्म्याला जे पटतं ना, तेच करण्याचा तू प्रयत्न कर. लोकांच्या म्हणण्याप्रमाणे आणि लोकांच्या मताप्रमाणे स्वतःमध्ये जर तू वारंवार बदल घडवत असशील, तर हे तू स्वतःची केलेली फसवणूक आहे. म्हणून या जगाला आपलंसं करण्यासाठी खोट्याचा आधार घेऊ नको, कारण हे जग त्यांच्या गरजेनुसार तुझ्याकडे येत असतं, आणि तू मात्र त्यांच्यासाठी तुझ्या सवयी बदलत असतो. अरे जर तुला ठाऊक आहे ना की तू ज्या मार्गावर चालतो तो वाईट नाही, तू जे काही करतो ते सत्कर्म आहे, तर घाबरतोस कशाला? या जगाची फिकर तू करू नकोस. तुला फिकीर करायची असेल तर तू फक्त तुझ्या कर्मांची कर. तुझ्या कर्मांमध्ये छेडछाड होता कामा नये याची काळजी तू कर. अरे जेव्हा तू तुझ्या कर्माचा विचार करतो, तेव्हा तुझ्या हातून कुठलंही वाईट कार्य घडत नाही, आणि जेव्हा तुझ्या हातून वाईट कार्य घडत नाही, तेव्हा हे जग तुझ्या बाजूने असो अथवा नसो, पण हा ब्रह्मांड नायक मात्र सदैव तुझ्या बाजूने असतो. आणि तुला एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल, तर आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. अशीच नवनवीन माहिती, अशीच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र व्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.